राधे राधे सर्वांना, भाविका किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत साबुदाण्यापासून पळी पापडी। एकदम साधी सोपी आपली ही रेसिपी आहे। एक तांब्याने मी साबुदाणा घेतलेला आहे, त्याच तांब्याने मी 7 तांबे पाणी घेत आहे आणि आपल्याला ही प्रोसिजर संध्याकाळी करायची आहे आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी पापडी घालायची आहे। त्यासाठी मी ह्या तांब्याने 7 तांबे पाणी घेतलेलं आहे आणि त्याच तांब्याने मी एक तांब्या साबुदाणा स्वच्छ साफ करून घेतलेला आहे। आपण हे पाणी 7 तांबे घेतलेलं उकळायला ठेवायचं आहे, गॅसवर चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि त्यावर मी ताट झाकून ठेवलेला आहे, म्हणजे पटकन उकळी येते आपल्या पाण्याला। आणि ते मी साबुदाणा घेतला होता मी तो उकळी आल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेला आहे। स्वच्छ धुवून झाला की लगेच मी साबुदाणा गरम पाणी उकळलं होतं त्यामध्ये ॲड केलेला आहे आणि हे आता झाकून ठेवलेलं आहे। हे आपल्याला असंच रात्रभर ठेवायचं आहे। आपण दुसऱ्या दिवशी सकाळी यामधलं पाणी एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत। हे पाणी आपल्याला मिक्सरमधून काढताना मिक्स करायचं आहे, त्यामुळे हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे। यापासूनच आपण पळी पापड्या बनवणार आहोत। आता मी साबुदाण्यातलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आणि आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आता हे जे साबुदाणा आपण पाणी काढून वेगळा केला होता तो आता थोडा थोडा करून आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे। एकदम बारीक पेस्ट बनवायची आहे। बघू शकता असा कडक म्हणजे शिजून आपला साबुदाणा खाली बुडात जाऊन बसतो, पाणी अलग होतं। आता आपल्याला हे साबुदाणा घालून त्यामध्ये थोडं थोडं पाणी, जे आपण पाणी बाहेर काढलं आहे ते थोडंसं घालून ते मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। आपल्याला इथे हे सगळं पाणी लागलं जातं, त्यामुळे थोडं थोडं पाणी करून मी मिक्सरमधून चांगली पेस्ट करून घेत आहे। एकदम बारीक आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। बघू शकता अशा प्रकारे मी पेस्ट करून घेतलेली आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी कमी पडलं होतं, त्यामुळे आणि थोडंसं मी पळीने त्यामध्ये पाणी घातलेलं आहे। आपल्याला एकदम डायरेक्ट पाणी घालायचं नाही, आपल्याला जसं लागेल तसं तसं पाणी घालत जायचं आहे। बघू शकता मी इथे एकदम बारीक पेस्ट काढून घेतलेली आहे। आता एका पातेल्यामध्ये आपण ही पेस्ट काढून घेणार आहोत साबुदाण्याची। अशा प्रकारे आपण हे सगळं साबुदाण्याची पेस्ट काढून घ्यायची आहे आणि यानंतर आपण यामध्ये नमक चवीपुरतं नमक ॲड करणार आहोत आपल्याला, म्हणून आपण लास्टला नमक घालतो। आपल्याला इथे आपल्याला मिठाचा अंदाज येतो। आता आपलं बॅटर आपल्याला रेडी झालेलं आहे। आपण एक चमचा टाकून बघितलेला आहे आपली पापडी बनते का नाही अशी चमच्याने कळते की आपल्याला। बघू शकता अशा प्रकारे आपण पळी पापडी याची घालू शकतो। अशी एवढी क्वांटिटी आपल्याला पाहिजे, जास्त पातळ करायचं नाही आहे आणि जास्त घट्ट पण ठेवायचं नाही। बघू शकता मी अशा प्रकारे पापड्या घालायला सुरुवात केलेली आहे। खूप सुंदर अशा पतल्या अशा पापड्या तयार होतात। ह्या माझ्या पापड्या रेडी झालेल्या आहेत, तुम्ही एकदा ट्राय करून बघा। मी तुम्हाला तळून पण दाखवत आहे। शिवरात्रीसाठी या आपल्याला पटकन झटपट होणारी आपली ही रेसिपी आहे। अशा प्रकारे मी तुम्हाला पापडी पण तळून दाखवलेली आहे। एकदम खुसखुशीत होतात आणि म्हाताऱ्या माणसांना पटकन चावतात आणि हे उपवासासाठी पण वर्षभर टिकून राहतात। एकदा ही अशी साबुदाण्याची पळी पापडी करून बघा, घरच्यांना आवडेल, सर्वांना आवडेल आणि वर्षभर टिकणारी आपली पळी पापडी आहे। असेच माझे वेगवेगळे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।